रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शेवटचा दिवस, त्यामध्ये अनेक राजकीय उलटापलटी झाल्या। त्या नेमक्या काय झाल्या, कशा प्रकारच्या झाल्या, हे आपण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय टाइम डिलेच्या मार्फत। मी किशोर मोरे। रत्नागिरी नगरपालिका हे जिल्ह्याची ठिकाणची नगरपालिका। या नगरपालिकेवरती प्रत्येक पक्ष त्या नगरपालिकेवरती आपलं वर्चस्व राखावं यासाठी प्रयत्न करतोय। पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अनेक उलटापलटी झाल्या राजकीय। त्याच्यात महत्त्वाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे निष्ठावंत पवारसाहेबांशी असलेले बशीरभाई मुर्तुजा जे प्रदेशवर काम करतात, त्यांनी ऐनवेळेला त्या पक्षाचा राजीनामा दिला आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रवेश करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नी वहिदा बशीर मुर्तुजा यांना रिंगणात उतरवलं घड्याळ या चिन्हावर, आणि त्यासोबत पुन्हा 12 नगरसेवकांची उमेदवारीसुद्धा दाखल केल्या घड्याळ चिन्हावर। अचानक झालेली घडामोड, कालपर्यंत बशीरभाई मुर्तुजा हे शरद पवारांच्या पक्षात होते आणि अचानकपणे असं का घडलं, त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की विधानसभेला आम्हाला उद्धव ठाकरे गटाकडून शब्द मिळाला होता की नगराध्यक्षपद हे तुम्हाला देऊ, तसं घडलं नाही, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असं बशीरभाई मुर्तुजांनी स्पष्टपणे सांगितलं। त्या घडामोडी घडतात नाही तोपर्यंत आदल्या दिवशी 16 तारखेला पुन्हा शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख केतन उमेश शेटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांना प्रभाग क्रमांक 4 मध्ये ते इच्छुक होते, पण त्यांना 6 मध्ये उमेदवारी देण्याबाबत निर्णय झाला होता, त्यांना तसं सांगितलं होतं, पण त्यांना तो निर्णय मान्य नव्हता। मग त्यांनी अखेरचा पर्याय म्हणून स्वतः केतन उमेश शेटे यांनी कोकण नगर प्रभाग 4 मध्ये उद्धव ठाकरे सेनेकडे उमेदवारी भरली आणि त्यांच्या मातुश्री उज्ज्वला उमेश शेटे यांनी मिरकरवाड्यातून आपली उमेदवारी तुतारी म्हणजे शरद पवार काँग्रेसकडनं दाखल केली। या सगळ्या घडामोडी घडत होत्या। दरम्यानच्या काळामध्ये शिवसेना भाजप जुळतंय की नाही, शिवसेना भाजप किती जागा, भाजपला किती, सेना किती लढवणार, हा प्रश्न अनुत्तरित असताना सुद्धा अचानकपणे 6 जागांची उमेदवारी भाजपकडून भरण्यात आली। त्याच्यानंतर भाजपला किती जागा मिळणार हे सुद्धा कोडं होतं। पण अखेरच्या क्षणी भाजपचे 3 मोहरे उमेश कुलकर्णी, मुन्ना चौंडे आणि राजीव कीर यापैकी दोघांना, मुन्ना चौंडेंना प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवारी देण्यात आली, पण ती धनुष्यबाणवरती ती निवडणूक लढवणार, त्यांनी उमेदवारी दाखल केला। राजीव कीर शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष शहराचे भाजपचे, त्यांना सुद्धा प्रभाग क्रमांक 6 मध्ये उमेदवारी देण्यात आली धनुष्यबाणवर, त्यांनी उमेदवारी दाखल केली। प्रश्न राहिला उमेश कुलकर्णीचा। उमेश कुलकर्णींना प्रभाग 3 मध्ये सामावून घेता येत नव्हतं, कारण तिथे राजन शेटे आणि प्रीती सुरेंना ऑलरेडी शिवसेनेने उमेदवारी दिलेली होती। मग अखेरच्या क्षणी प्रभाग 6 मध्येच उमेश कुलकर्णी यांच्या वहिनी मेधा कुलकर्णी यांना निवडणूक रिंगणात उतरवलं। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री उदय सामंतांच्या चर्चेतनं त्यांना प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला धनुष्यबाणवर। म्हणजे भाजपचे 6 तिकिटावरती कमळावरती उभे राहिलेत आणि 3 भाजपचेच कार्यकर्ते धनुष्यबाण उभे राहिले। ही एक राजकीय घडामोड झाली। त्याच्या पाठोपाठ पुन्हा एकदा चर्चा प्रभाग क्रमांक 15 जी होती ती राजन साळवी, माजी आमदार, 1992 पासून शिवसेनेत असलेले, राजापूरचे, लांजाचे आणि सतनाचे माजी नगराध्यक्ष यांचे सुपुत्र अथर्व साळवी उमेदवारी लढवणार, जवळपास निश्चित झालं, प्रभाग क्रमांक मिळणार, कारण राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या जवळचे, पण एकनाथ शिंदेने निर्णय घेतल्यानंतर राजन साळवींनी वेळीच निर्णय घेतला नाही, त्यामुळे ते नाराज होते। काही काळाने त्यांनी प्रवेश केला, परंतु तितकाचा प्रवेश मनापासून त्यांचा प्रवेश हा एकनाथ शिंदेने रुचलाय का, तर त्याचं उत्तर अनुत्तर आहे। तसं म्हणायला गेलं तर रुचलेला नाही, उशिरा आले, राजन साळवी सोबत असते तर वेळीच त्यांचा फायदा पण झाला असता। मग त्याचं उत्तर त्यांनी केलेली थोडीशी त्यावेळची पक्षनिष्ठेची चूक ही मुलाला कुठेतरी अडचणी आणणारी होती का, कारण अथर्व साळवींना 15 क्रमांक प्रभागमध्ये मिळेल अशी शक्यता होती, पण ऐन वेळेला त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही। त्या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना चौंडे, विद्यमान नगरसेवक यांना त्या ठिकाणी उतरवण्यात आलं, ते सुद्धा धनुष्यबाण या चिन्हावर। म्हणजे एकंदरीतच काय की त्या साऱ्या घडामोडी घडल्या, राजकीय उलथापालथी झाल्या। मग कोण, त्याचबरोबर काही अपक्षांनी पुन्हा उमेदवारी भरल्यात, काही पक्षांमध्ये सुद्धा काही ठिकाणी बंडखोरी झाले, भाजपमध्ये झाले, शिवसेनेत झाले, आणि ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता विषय राहिला तो मागे घेणार कोण आणि अखेरच्या रिंगणात राहणार कोण। पण एकंदरीतच काय की उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि आदल्या दिवशी ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यामधून मोठ्या राजकीय उलटापल्ली झाल्या, एवढं आम्ही सांगण्याचा आज ह्या
व्हिडिओमार्फत प्रयत्न करतोय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.